स्वानंदी काय म्हणताय ताई? माझे दागिने खोटे आहेत? एक मिनिट हा. हॅलो. हो 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 नाही पत्ता बरोबर आहे. पोचताय का? बरं ओके. कोणाचा फोन आणि कोणाला दिला होता पत्ता? आई हो जरा धीर धरा. मी आधी वही मला आधी सांग, पोलिसांनी परत आणलेले माझे दागिने खोटे आहेत? हो ते दागिने खोटे आहेत. आणि काल आपल्या घरात पोलीस म्हणून जे आले ते माझ्या क्लासमधले माझे कलीग होते, पोलीस नव्हते. पण वहिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे खरे दागिने तर मी परत आणून देऊ शकत नाही, पण ते ज्यांनी चोरलेत ना त्यांची नावं तुम्हाला कळवीत म्हणून मी हे सगळं करते. म्हणजे सत्य कळेल आता. नमस्कार. या या तुमचीच वाट बघत होते मी. नमस्कार बाईसाहेब. बाईसाहेब तुम्ही आजच आमच्या दुकानात आला होता, तेव्हाच का नाही सांगितलं की पावत्यांची झेरॉक्स हवी आहे म्हणून? कसल्या पावत्या? काय बोलताय तुम्ही? कसल्या झेरॉक्स? अरे वा, ओळख आहे तुमची यांच्याशी? हो नाही म्हणजे मी नाही ओळखत यांना. तुम्ही ओळखता का? कोण आहे ते? अहो असं काय करताय जागीरदार साहेब? काही महिन्यांपूर्वी तुम्ही मला काही दागिने विकले आणि त्याची रोख रक्कम मी दिली होती तुम्हाला. त्याच्या पावत्यांची झेरॉक्स पाहिजे असं तुमच्या सूनबाई बोलल्या मला. आणि तुम्ही आजच दोघेही माझ्या दुकानात आलात तेव्हा काहीच बोलला नाहीत. वहिनी दागिने बघा, हेच दागिने होते का ते? बघू एक मिनिट. हे नव्हते, हे तद्दन खोटे दागिने आहेत. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.